हा नाश्ता तुम्ही कधी खाल्ला होता का? हा आहे ना बनवायला एकदम सोपा आहे आणि एकदम झटपट 10 मिनिटात तयार होतो आणि खायला पण एवढा टेस्टी लागतो ना तर खूपच. तर सगळ्यात अगोदर ना इथे मी छान असं कांदा टोमॅटो कट करून घेतलं. छान कांदा टोमॅटो कट झालं ना त्यानंतर लगेच जे मुरमुरे असतात ना त्याला आहे ना एका चाळणीमध्ये काढून घेतलं. छान असे त्याला स्वच्छ धुवून घेतलं. धुवून घेतल्याच्या नंतर ना लगेच गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल छान छान गरम झालं ना त्यामध्ये लगेच कांदा आणि टोमॅटो घातलं. सोबतच हिरवी मिरची कढीपत्त्याची फोडणी दिली. शेंगदाणे घातले. थोडंसं जिरं मोहरी घातलं. छान असं सगळं परतून घेतलं. एकदम त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान एकदम असं परतून घ्यायचं आहे. छान असं परतल्याच्या नंतर ना जे आपण इथे चिरमुरे भिजवले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याला 1 ते 2 मिनटं पुन्हा छान असं हलवून घ्यायचं आहे. छान हलवल्याच्यानंतर त्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातली ना परत त्याला 2-3 मिनटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आणि मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा याला पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपला इथं छान असा नाश्ता तयार आहे. मग मस्त छान असं प्लेटीमध्ये घ्यायचं, वरतून लिंबू पिळायचं आणि मस्त छान असं एन्जॉय करायचं. तर तुम्ही कधी हा खाल्लेला आहेत का? नक्कीच मला कमेंट करून सांगा.